दोस्तांनो नमस्कार. आता महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत किंवा होऊ घातल्या आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्र निवडणूक आयोगानं आता परिसीमन करण्यासाठी, प्रभाग रचना, वार्ड रचना करण्यासाठी एक सर्क्युलर जारी केलं आहे आणि त्याचाच आधार घेऊन संबंधित नगरपालिका, महानगरपालिका आपापल्या प्रभागांचं परिसीमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. परंतु ह्यामध्ये एक महत्त्वाची बातमीसुद्धा मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी केंद्र शासनानं एक परिपत्रक काढलं आणि 2027 मध्ये महाराष्ट्राची देशाची जनगणना आणि विशेषतः जातीनिहाय जनगणना होणार असं जाहीर केलं. मग आता ह्या सगळ्या धामधुमीत 2027ची जातीनिहाय जनगणना 2029चा निवडणुकांमध्ये काय प्रभाव पाडणार सांगायचं झालं तर 2027ची जनगणना 2026 परिसीमन आणि 2029चा निवडणुका या भारतातल्याच बरोबर विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात नवा युगारंभ सुरुवात करतील असं मला वाटतं. म्हणून आपल्याशी त्या गोष्टींची हितगुज साधण्यासंदर्भात हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन केलेलं आहे. भारत सरकारने 2027 मध्ये जनगणना घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर 2026 नंतर पहिल्यांदाच होणार आहे लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचे परिसीमन आणि या सर्व प्रक्रियेचा परिणाम 2029च्या निवडणुकांवर कसा होणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात, चला तर सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून पाहूया. 2001 मध्ये भारतीय संविधानाचा 84व्या घटना दुरुस्तीनुसार 2027 पर्यंत परिसीमन स्थगित करण्यात आलं होतं. नवीन परिसीमन 2027च्या जनगणनेनंतरच लागू होईल असा त्या घटना दुरुस्तीत उल्लेख करण्यात आला. परिसीमन म्हणजेच काय आता आधी हे समजून घेऊयात. परिसीमन आयोग ही एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. याचा निर्णयाला न्यायालयात सुद्धा आव्हान देता येत नाही. परिसीमनाच्या माध्यमातून आपल्याला त्या मतदारसंघांचा रचनेचा स्वरूप समजून घेऊन त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी त्या परिसीमनाचा अंतर्गत आपल्या मतदारसंघाची भूमिका बजावत असतो. लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक राज्याला लोकसभा व विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या नव्यानं या परिसीमन आयोगाच्या माध्यमातून देण्यात येईल. काही राज्यांमध्ये मतदारसंघ वाढतील तर काहींमध्ये कमी होण्याची देखील शक्यता आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर उत्तर भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांची लोकसंख्या वाढल्याने त्यांना अधिक जागा मिळू शकतात. पश्चिम बंगाल, दक्षिण भारत, केरळ, तमिळनाडू यांनी कुटुंब नियोजन पाळल्यामुळे त्यांच्या जागा स्थिर राहू शकतात किंवा कमी होऊ शकतात. आता या देशभरातल्या परिणामांचाच बरोबर महाराष्ट्रासाठी संभाव्य परिणाम काय असू शकतात या देखीलकडे या बाबतीत आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातील जागांची रचना नव्याने होईल. काही जिल्ह्यांमध्ये नवीन विधानसभा, लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. अनुसूचित जाती जमातींचे आरक्षित मतदारसंघ नव्याने ठरवले जातील. सध्या महाराष्ट्रात 48 लोकसभा आणि 288 विधानसभांच्या जागा आहेत. मात्र ही रचना 1971च्या जनगणनेवर आधारित आहे. शहरी मतदारसंख्या वाढली तरी प्रतिनिधित्व तिथेच आहे. 1971 याचा अर्थ आपण 55 वर्ष झालीत तरी सुद्धा 55 वर्षाचा आधीचा लोकसंख्येच्या आधारावर आपल्या आजच्या निवडणुका होत आहेत. 55 वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली, परंतु
प्रतिनिधित्व तेच राहिलं आणि लोकसंख्या जास्तीची झाली, त्यामुळे लोकप्रतिनिधींना देखील आपल्या मतदारसंघातील लोकसंख्याचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला न्याय देता येत नाही. आता 48 ही जी संख्या आहे ती कमीत कमी 75 ते 88, कदाचित 100 देखील महाराष्ट्राची लोकसभेची संख्या जाऊ शकते. कमीत कमी 80 ते 85च्या घरात लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात वाढतील आणि 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 288 विधानसभा मतदारसंघात सांगायचं झालं तर कमीत कमी 450 ते 400 एवढे विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात होऊ शकतात. म्हणजेच नाही म्हटलं तर महाराष्ट्राला नव्यानं 100 आमदार मिळू शकतात. यानं नवीन मतदारसंघांची रचना, नवीन लोकप्रतिनिधी, नवीन तरुणांना संधीसुद्धा या माध्यमातून मिळू शकते. म्हणून आत्ता जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर 2029च्या निवडणुकीत आपल्याला आपला नवीन मतदारसंघाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन इच्छुक उमेदवारांना अधिकची संधी या निमित्तानं चालून आलेली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेनंतर अंदाज आहे लोकसभेच्या ह्या सगळ्या जागा आणि विधानसभेच्या जागा वाढू शकतात. त्यामुळे नवीन राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. या संधीचा प्रत्येक राजकीय आपापल्या परीनं प्रयत्न करणाऱ्या उमेदवारानं याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. याचा परिणाम पारंपरिक पक्षांवर काय होऊ शकतो तर जसं की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, काँग्रेस यांचा मतबँकांवर थेट परिणाम होईल. नव्या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. शहरी मतदारसंघ वाढल्यास नव मतदार वर्गाचा प्रभाव वाढेल आणि राष्ट्रीय राजकारणाच्या परिणामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2029च्या लोकसभा निवडणुकाच्या संदर्भात उत्तर भारतातील राज्यांचे वर्चस्व वाढेल. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान यांना अधिक लोकसभा जागा मिळाल्यास राष्ट्रीय धोरणांवर त्यांचा प्रभाव वाढेल. दक्षिण भारताचा विरोधाचा सूर आपल्याला वाढताना दिसू शकतो. त्याचं कारण असं तमिळनाडू, केरळ यांना वाटेल की त्यांना लोकसंख्या आटोक्यात ठेवूनही जागा गमावल्या, त्यामुळे राज्य पातळीवर असंतोष आणि प्रादेशिक पक्षांचा बळकटीकरणाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकतो. एक देश एक मत किंवा संसदेचे द्विसदनीकरण यावर चर्चा सुद्धा सुरू होऊ शकते असा माझा अंदाज आहे. सामाजिक परिणामांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर शहरीकरण व लोकसंख्याच्या वाढीचे राजकीय मूल्य अधिक होईल. गरीब व मागास भागातील राजकीय आवाज कमी होण्याची भीती सुद्धा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फोफावताना आपल्याला दिसते. SC, ST, OBC आरक्षण रचनेवर नवीन विवाद संभवू शकतात. त्याची सुद्धा दाट शक्यता आपल्याला या माध्यमातून पाहावयास मिळते आहे. म्हणून 1 मार्च 2027ला जी जातीनिहाय जनगणना आपल्याला पाहावयास मिळते आहे त्या जनगणनेचा 2029च्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात आपल्याला उलथापालथी पाहावयास मिळतील. याचा फायदा कुठल्या राजकीय पक्षाला होतोय, कशासाठी होतोय याचा सुद्धा आपल्याला सारासार विचार करावा लागेल आणि यासाठी 2027चा जनगणना 2029चा निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची भूमिका बजावतील. म्हणून ज्यांना 2029मध्ये आपलं राजकीय भविष्य आजमावायचं असेल, ज्यांच्यात अधिकच्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्यांनी आतापासूनच 2027च्या जनगणनेच्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघ कशा पद्धतीनं असू शकतात याच्या ढोबळमानानं एक आकृतीबद्ध मांडून त्या अनुषंगानं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. 2027ची जनगणना आणि 2026 नंतरचं परिसीमन ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून भारताचा राजकारणाचा नकाशा नव्यानं रंगविणारी घटना आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे
नव्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला स्थान मिळू शकतं आणि प्रादेशिक समतोल राखणे हेही एक आव्हान असेल. म्हणून 2029च्या निवडणुकीत आपण एक नवा भारत पाहू शकतो असं मला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला यावर अजून नव्यानं जिल्हानिहाय व्हिडिओ बनवून आपण ते ऐकण्यास इच्छुक आहात का? तसं असेल तर त्या संदर्भात प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.